नीलम गोरे यांच्या माजी ओएसडीवर गुन्हा दाखल झालाय। मुलाला सरकारी नोकरी लावून देण्याचा आमिष दाखवत पोलीस अधिकाऱ्यालाच गंडवलेलं आहे। माजी ओएसडी सचिन चिखलीकरवर गुन्हा आता दाखल करण्यात येतोय। नीलम गोरे यांचा माजी ओएसडी सचिन चिखलीकर आणि त्याच्या सहकाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे। चिखलीकरनं निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाला आधी मंत्रालयात लिपिक, कृषी विभाग आणि रेल्वे विभागात नोकरी लावून देतो असं सांगत 9 लाख उकळलेले आहेत। फसवणूक झाल्याचं लक्षात येताच निवृत्त पोलीस अधिकाऱ्यानं पोलिसात धाव घेतली आणि त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अधिक माहिती घेतो आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडून। मीनाक्षी, काय हा नेमका सगळा प्रकार आहे? निश्चितच आपण पाहतोय की नीलम गोरे यांचे जे माजी ओएसडी आहेत त्यांनी एका मुलाला सरकारी नोकरी लावून देण्याचा आमिष दाखवून मात्र चक्क त्याची फसवणूक केलेली आहे। एकूणच आपण पाहतोय की 9 लाख जे आहेत त्या या मुलाकडनं उकळलेले आहेत। नीलम गोरे यांचे माजी ओएसडी जे आहेत सचिन चिखलीकर यांनी त्यांच्यासह आणखीन एका सहकार्याने या मुलाची फसवणूक केलेली आहे। सध्या माहीम पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। एकूणच आपण पाहतोय की मंत्रालयात लिपिक किंवा कृषी विभागामध्ये किंवा मग रेल्वे विभागामध्ये नोकरी लावून देतो असं सांगून 9 लाख रुपये जे आहे ते या मुलाकडनं घेतलेले आहेत। प्रताप नाईक असं या मुलाचं नाव आहे आणि संबंधित प्रकरणामध्ये आता माहीम पोलीस जे आहे संपूर्ण तपास करत आहेत। एकूणच सचिन चिखलीकर नीलम गोरे यांचे ओएसडी होते, मात्र त्याला आता पदावरून जे आहेत ते बाजूला केलेलं आहे। मात्र मागच्या काही वर्षांपासून ते त्यांच्या सोबतच काम करण्यास होते। मात्र सध्या या फसवणुकीच्या प्रकरणामध्ये आता पोलीस जे आहेत अधिक तपास करताना पाहायला मिळत आहेत। निश्चित मीनाक्षी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।